हॅलो फ्रेंड्स, इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून तुम्ही केलेल्या कमेंट्समुळे विविध विषयाच्या व्हिडिओ बनविण्याचा प्रयत्न मी करीत आहे. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, नियमितपणे व्हिडिओ बनविणे शक्य होत नसले तरी जसा वेळ मिळतो त्यानुसार मी व्हिडिओ बनविण्याचा प्रयत्न करीत असते. मुलांनो, आज आपण इयत्ता 9वीची भूगोल विषयाची प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत. प्रत्येक शाळेची प्रश्नपत्रिका ही वेगवेगळी असते, परंतु काही प्रश्न हे महत्त्वाचे असतात आणि ते विचारले जातात. त्यामुळे सर्वच प्रश्न घटक एकाच प्रश्नपत्रिकेत समाविष्ट करणे शक्य नसले तरी मी तुमच्यासाठी महत्त्वाचे प्रश्नांची उत्तरे इथे दिलेली आहेत, ती तुम्ही अभ्यासायची आहेत. तुम्ही मुलांनी सत्य असत्य विधान ओळखा, व्याख्या लिहा, 2-2 नावे लिहा इत्यादी प्रश्नही अभ्यासायचे आहेत. चला तर मग मुलांनो, प्रश्नपत्रिका सोडवूया. प्रश्न पहिला आहे. प्रश्न पहिला अ. कंसातील दिलेल्या शब्दातील योग्य शब्द निवडून रिकाम्या जागा भरा. विस्तीर्ण पठाराची निर्मिती ही टिंबटिंब प्रकारच्या भूहालचालीचा परिणाम आहे. उत्तर आहे, विस्तीर्ण पठाराची निर्मिती ही खंड निर्माण करणारी भूहालचालीचा परिणाम आहे. पुढचा प्रश्न आहे, त्रिभुज प्रदेश हे टिंबटिंब स्वरूपाचे भूरूप होय. त्रिभुज प्रदेश हे द्वितीयक स्वरूपाचे भूरूप होय. पुढचं, सममूल्य रेषा एकमेकींपासून दूर असल्यास घटकातील बदल टिंबटिंब असतो. सममूल्य रेषा एकमेकींपासून दूर असल्यास घटकातील बदल सौम्य असतो. ब. जोड्या जुळवा. अ गटमध्ये दिलेला आहे टिंब पद्धत, क्षेत्रगणी पद्धत, समघणी पद्धत आणि ब गटात दिलेला आहे सममूल्य रेषांचा वापर, टिंबांचा वापर, रंगछटांचा वापर आणि सांकेतिक खुणा. टिंब पद्धतचं उत्तर आहे टिंबांचा वापर. क्षेत्रगणी पद्धत, रंगछटांचा वापर आणि समघणी पद्धत, सममूल्य रेषांचा वापर. अशा पद्धतीने तुम्ही जोड्या जुळवायच्या आहेत. पुढचा प्रश्न आहे प्रश्न दुसरा अ. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. जैविक विदारण कसे घडून येते? उत्तर, मानव, प्राणी व वनस्पती या सजीवांमुळे खडकांचे जैविक विदारण होते. पर्वतावरील खडक, किल्ले, इमारती यासारख्या दगडी बांधकामाच्या वास्तूच्या भेगांमध्ये झाडांची मुळे वाढतात. त्यामुळे खडकांच्या कणात ताण निर्माण होतो व खडक फुटू लागतात. उंदीर, घुशी, ससे इत्यादी प्राणी बिळे तयार करतात. या खडक प्राण्यांच्या खननामुळे विदारण घडते. खडकांवरील शेवाळ, दगडफूल इत्यादी वनस्पतींमुळेही खडकांचे विदारण होते. पुढचं, कायिक विदारण म्हणजे काय? उत्तर, खडकाच्या रासायनिक स्वरूपात कोणतेही बदल न होता खडकाचे फुटणे, तुटणे, खडकाचे भाग विलग होणे म्हणजे कायिक विदारण होय. कणात्मक विदारण व खंड विखंडन या कायिक विदारणाच्या प्रक्रिया आहेत. कोरड्या हवामानाच्या प्रदेशात कायिक विदारणाचा प्रभाव जास्त असतो. भूकंपाचे भूपृष्ठावर व मानवी जीवनावर होणारे परिणाम कोणते? उत्तर, भूकंपाचे भूपृष्ठावर होणारे परिणाम. भूकंपामुळे जमिनीला तडे पडतात. भूस्खलन होऊन दरडी कोसळतात. भूजलाचे मार्ग बदलतात. मानवी जीवनावर होणारे परिणाम. प्रचंड प्रमाणात जीवित व वित्तहानी होते. वाहतुकीचे मार्ग खंडित होऊन दळणवळण ठप्प होते. संदेश यंत्रणा कार्य कोलमडून संदेशवहन सेवा कोलमडते. पुढचा प्रश्न आहे ब. टिपा लिहा. भस्मीकरण. ज्या खडकात लोह खनिज असते त्या खडकांवर ही क्रिया घडते. खडकातील लोहाचा पाण्याशी संपर्क आल्याने लोह आणि ऑक्सिजन यांच्यात रासायनिक प्रक्रिया घडून येते. लोहावर गंज चढतो. त्यामुळे खडकावर तपकिरी रंगाचा थर तयार होतो. या क्रियेलाच भस्मीकरण क्रिया म्हणतात. पुढची टीप आहे भूकंप. भू म्हणजे जमीन आणि कंप म्हणजे थरथरणे होय. म्हणजेच जमीन हादरणे यालाच भूकंप म्हणतात. भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात होणाऱ्या हालचालींमुळे भूकवचात प्रचंड ताण निर्माण होतो.
ताण विशिष्ट मर्यादेपलीकडे गेल्यावर तो मोकळा होतो व तेथे ऊर्जेचे उत्सर्जन होऊन ऊर्जा लहरी निर्माण होतात. त्यामुळे भूपृष्ठ कंप पावते म्हणजेच भूकंप होतो. प्रश्न 3 एका वाक्यात उत्तरे लिहा. गणना करून मिळविलेल्या माहितीचा उपयोग कोणत्या पद्धतीच्या नकाशात केला जातो? उत्तर: गणना करून मिळविलेल्या माहितीचा उपयोग टिंब पद्धतीच्या नकाशात केला जातो. खचदरी म्हणजे काय? उत्तर: 2 विभंगांमधील भूकवचाचा खचलेला भाग म्हणजे खचदरी होय. सममूल्य रेषा म्हणजे काय? उत्तर: नकाशावर समान मूल्य असलेल्या ठिकाणांना जोडणारी रेषा म्हणजे सममूल्य रेषा होय. भौगोलिक कारणे लिहा. बॅरन बेटाचा आकार शंकूसारखा होत आहे. उत्तर: अंदमान समुद्रातील बॅरन बेटावरील ज्वालामुखी हा काही काळासाठी शांत असतो व पुन्हा कधीतरी एकदम जागृत असतो. या ज्वालामुखीचा उद्रेक केंद्रीय स्वरूपाचा असतो. या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूभाग शंकूच्या आकारात पर्वताप्रमाणे वर उचलला जातो. त्यामुळे बॅरन बेटाचा आकार शंकूसारखा होत आहे. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून कळवायला विसरू नका. परीक्षेसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक. इतर व्हिडिओ पाहण्याकरिता डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, ती अवश्य पहा. व्हिडिओला लाईक अँड शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ.